मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. रसिक श्रोते हो, संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्य पर्वातील वैष्णवी आणि चंद्रमाधवीचे प्रदेश या कविता संग्रहांनी आणि मितवा व चर्चबेल या ललित लेख संग्रहांनी मराठी काव्य रसिकांच्या हृदयावर गेली 35 वर्ष ज्या महाकवींनी साम्राज्य केलेलं आहे, ते महाकवी ग्रेस आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबादला येथे आलेले आहेत आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्रातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज या महाकवीची मुलाखत घेण्यासाठी लोकमत दैनिकातील कार्यकारी संपादक आणि मराठीतील साहित्यिक महावीर जोंधळे हे देखील इथे उपस्थित आहेत. तेव्हा मी या दोघांचंही आकाशवाणी केंद्रातर्फे स्वागत करतो आणि महावीर जोंधळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करावी. कविवर्य ग्रेस यांना मी एक प्रश्न टाकतो, तो असा आहे की संध्याकाळ ते वैष्णवी या प्रवासातला तुमचा आवडता टप्पा कोणता? काव्यानुभव आणि जीवनानुभव यांची एका विशिष्ट मर्यादेच्या नंतर मला स्वतःला फारकत करता येत नाही आणि त्यामुळे ही एक जर अखंड साधनेसारखी प्रक्रिया मी मानली तर ती वर्तुळाकार गतीने फिरणार आणि वर्तुळाला टप्पे नसतात, ज्याप्रमाणे खिडक्या नसतात, दरवाजे नसतात, ती एक चक्राकार गती असते आणि तिला थांबणे माहिती नसते. फार तर कवीला येणाऱ्या अनुभवाच्या प्रतीवरून किंवा जातीवरून तिचा वेग मंद होऊ शकतो किंवा अधिक वेगवान ती होऊ शकते, एवढेच मी सांगतो. त्यामुळे असा वेगळा टप्पा निवडून मला काढता येईल. माय पोएट्री हॅज ग्रोन विथ माय लाईफ, so I am not in a position to point out a special part of that particular process. संध्याकाळच्या कविता ते चंद्रमाधवीचे प्रदेश हा संपूर्ण काव्यप्रवास पाहिल्यानंतर कुठल्याही मराठी काव्यरसिकाला सर्वात प्रकर्षाने गोष्ट जाणवते ती तुमच्या कवितेचा एक अपरिहार्य भाग म्हणजे संध्याकाळ किंवा सांध्य पर्व ही आहे. तर या सांध्य पर्वाचं किंवा संध्याकाळचं आणि तुमच्या कवितेचं अतिशय घनिष्ठ असं नातं आहे. तर या संध्याकाळच्या अनुभवाबद्दल तुम्ही काही सांगाल का? साधं उत्तर त्याचं असं आहे, भौगोलिक परिभाषेत जर बोलावायचे झाले तर हा संधिकाल आहे. चढणारी रात्र आणि मावळता सूर्य यांची सांधे जोड करण्याचा हा काळ आहे. दिवसभराचे प्रखर ऊन, सकाळचे ऊन, दुपारचे ऊन आणि दुपारचे ऊन कसे असते, दुपारचे सचित्र ऊन मृगजळास लांबवी, अनंत इंद्रियातले स्वतंत्र शोक जागवी. जिथे उभारली घरे तिथे अपार शून्यता, दुपारच्या उन्हातली विचित्र एकसंधता. हे दुपारच्या उन्हाचे वर्णन असले तरी या संपूर्ण दुपारच्या वर्णनावर वर्चस्व संध्याकालीन छायांचे आहे. मला मुद्दा जो महत्वाचा सांगावायचा आहे तो असा की चढणारी रात्र आणि कलता सूर्य म्हणजे अंधार आणि मावळता प्रकाश याचा संधिकाल जो होतो ते माझे काव्यनिर्मितीचे एक अटळ भागधेय आहे. म्हणून संधिकाल याचा अर्थ असा नव्हे की मला निसर्गातल्या इतर अवस्थांचे आकर्षण नाही. हिवाळ्यापासून तर बर्फापर्यंत आणि बर्फापासून तर स्वच्छ कोवळे ऊन लहरते ऊन, देऊळ ढकलित कळ्या फुलांनी इथे आणली धून, अशा प्रकारचेही ऋतूंचे आणि इतर सगळे प्रभाव मी अधोरेखित केलेले आहेत. पण या सर्वांना जोडणारा जो संधिकाल आहे
तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण चढता काळोख आणि मावळता प्रकाश यांच्या संमीलनाचे ते एक अत्यंत निर्दयी पण तितकेच मायाळू बेट आहे असे मला वाटते. आपल्या या बेटावरील प्रवासाचं प्राध्यापक त्र्यविम सरदेशमुख यांनी अतिशय चांगलं असं वर्णन केल्याचं माझ्या वाचण्यात आलं. आपल्या कवितेविषयी ते असं म्हणतात की धुके आणि शिल्प असं हे ग्रेस यांचं काव्य आहे. म्हणजे ते कधी धुकं वाटतं तर कधी शिल्प कोरून जातं. हे देशमुखांचं जे म्हणणं आहे ते तुमच्या आत्ताच्या विश्लेषणातून मला अतिशय माझ्या मनाला अतिशय ते पक्कपणे रुतलेलं आहे. आणि म्हणून शिल्प आणि धुक्याची जी ही आहे प्रतिमा आहे तुमची ती अधिकाधिक साकार होत जाते आणि त्यात वाचकही रुतत जातो. असं एक अनुभव वाचकाचा अनुभव म्हणून मी आपल्याला विचारू इच्छितो की ही सृजनातल्या धुक्याची जी अपरिहार्यता आहे ती तुमच्या मते कशा पद्धतीची आहे? त्र्यंबी सरदेशमुखांनी ज्या 2 प्रतिमांच्या द्वारे या कवितेचा अनुभव ग्रहण करण्याचा प्रयत्न केला त्याचा मला जो स्वतः निर्माता म्हणून अर्थ जाणवलेला आहे तो असा असावा की वास्तव आणि स्वप्न. धुके हा शब्दप्रयोग स्वप्नाच्यासाठी येत असावा हां. आणि शिल्प हा शब्दप्रयोग वास्तवाच्यासाठी येत असावा. म्हणून मला असे म्हणावयाचे आहे की माझ्या समग्र काव्यविश्वामध्ये किंवा काव्यानुभवामध्ये स्वप्न आणि वास्तवाचे बेमालूम मिश्रण झालेले आहे. ते इतके बेमालूम झालेले आहे की स्वप्नांचे पदर इतके आणि वास्तवाचे पदर इतके असे वर्गीकरण काटेतोलपणाने करता येत नाही. आणि त्यामुळे कधी कधी भास असा होतो की धुक्यातून शिल्प तरंगते की शिल्पातून धुके तरंगत येते. अशा प्रकारे स्वप्न वास्तवाच्या अनुभव घेत असताना आस्वादक किंवा रसिक ज्या पातळीवर वावरतो त्या आस्वादकाच्या मनस्थितीचे अधोरेखन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कदाचित तीच माझ्या कवितेची प्रचिती असण्याची एक शक्यता आहे. या कवितेकडे जाण्याच्या ज्या अनंत वाटा आणि शक्यता आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची वाट धुके आणि शिल्प या शब्दप्रयोगातून त्यांनी दाखवून दिली असावी असा माझा अंदाज आहे. तुमची कविता दुर्बोधतेची जन्मजात बेसरबिंदीत टोचून आलेली आहे अशा पद्धतीचं तुम्ही स्वतःच वर्णन केलेलं आहे. मराठीतले रसिक आणि समीक्षक देखील असं म्हणतात की तुमची कविता ही बरीचशी दुर्बोध आहे. तर या दुर्बोधतेबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? मितवामध्ये दुर्बोधतेची बेसरबिंदी अशा खट्याळ शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे विच इज मोस्ट अनलाईक मी. मी गंभीर प्रवृत्तीचा मनुष्य आहे आणि मितवातील प्रस्तुत ललित बंधाचे जे लेखन झालेले आहे ते थोडेसे मिश्किलपणाने झालेले आहे. पण त्यातून आपण गंभीर अर्थ जर काढावायचा झाला किंवा त्याच्या मागचे अनस्यूत असलेले गंभीर सूत्र जर आपल्याला हुडकून काढायचे झाले तर मी असे म्हणेन की कविता ही दुर्बोध आणि सुबोध नाही. त्यामध्ये कवीच्या वाट्याला जो अनुभव आला त्याचे मूर्तीकरण करताना त्याला त्या अनुभवाची जी अंतस्थ जातकुळी जाणवलेली आहे ती ज्या प्रकारची आहे, समजा ती जटिल असेल तर तो अनुभव दुर्बोध होणार. कारण जटिलता हे त्याचे जसे आभूषण नाही तसे ते त्याचे दूषणही नाही, तर तो त्याचा स्वभाव धर्म आहे. कविता एकतर कविता असू शकते, ती यशस्वी असू शकते किंवा अयशस्वी असू शकते. म्हणून असा जर जटिल काव्यानुभव आला तर त्याला सुटेपणाने दुर्बोध म्हणता येणार नाही, तर त्या अनुभवाला लगडलेली एखाद्या सजीव गर्भालाच आपोआप अवयव फुटावेत तशी ती काव्यात्मक दुर्बोधता आहे. आणि काव्यात्मक दुर्बोधतेचे निर्मितीच्या प्रांतात अगदी हत्तीच्या माहुताने जसे स्वागत करावे तसेच होत गेलेले आहे इतिहासात आणि ते आताही व्हायला हरकत नाही. उठा दया घना लावा निरांजने, देहातले सोने काळे झाले, झोपेतले जीव झोपेतच मेले, आभाळची गेले पंखापाशी. असं जे आपण एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे
त्या ओळींना आणि त्या शब्दाला धरून एक प्रश्न आहे की कवितेचा शब्द म्हणजे ईश्वराचे देणे आहे, या भूमिकेचा भावार्थ जर आम्हाला आपण समजावून सांगितलं तर अधिक चांगलं होईल. पुन्हा आपण म्हणतात त्याच मुद्द्यावर मी येतो की यामध्ये अनुभव जो व्यक्त झालेला आहे तो अतिशय संकीर्ण आणि जटिल आहे. नुसताच तो जटिल नाही, एखाद्या अनुभवाचा एखादा पदर जटिल असतो, तेवढा पदर आपण उलगडला की त्या जटिल अनुभवाच्या पदराखाली आपल्याला काही सुघट रूप सापडतात. पण या ठिकाणी तसे झालेले नाही. उठा दया घना लावा निरांजने देहातले सोने काळे झाले, की या ठिकाणी भक्ताचे भक्तपण संपूर्णपणे हताश, हैराण आणि शेवटी पराभूत झालेले आहे. म्हणून आपला जो निर्माता आहे, जो आपला मूल स्रोत आहे, त्यालाच भक्त आता विनवणी करतो की आत्तापर्यंत हे प्रभू तू माझ्याकडे जी कामगिरी दिली होतीस ती मला पेलवत नाही, तर त्या कामगिरीची कावड आता मी तुझ्या खांद्यावर टाकतो. ही असांकेतिक रीत झाली. म्हणजे तुलाच काय पाहसी फुलात रक्त पारवा, फुला सवेची जाळतो फुलातला ही गारवा, तिच्या कुशीत मंद हो तिथेच ठेव आरती, तुला वळून पाहतो तुझाच अश्वसारथी, तुझाच अश्वसारथी. या ठिकाणी देव आणि भक्ताभेद संपलेलाच आहे. पण ज्याला रोमॅन्टिक डिव्होशन इन मराठी पोएट्री म्हणतात आणि जो मध्ययुगीन काळात आपल्या संतांनी अतिशय काव्यात्मक उदात्ततेने गिरवलेला आहे आणि मिरवलेला आहे, त्यातूनच संतांच्या काही फार अप्रतिम विराण्या निर्माण झालेल्या आहेत. तसा आधुनिक शैलीचे सगळे विशेष आत्मसात करून आणि माझे जे तथाकथित निर्मितीतले ग्रेसपण आहे ते टिचून सांगत सांगत मी सरळ म्हणालो की उठा दया घना लावा निरांजने देहातले सोने काळे झाले. कारण माझ्या हातात काय, उष्टावली पोर हिंडे दारोदारी, तैसे माझ्या घरी नारायणा. मी व्यवसायाने एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला वेगळ्या अर्थाने तुमच्या कवितेबद्दल एक उत्सुकता आहे. रशियन सर्जन बोगुलुबोव यांनी असं म्हटलेलं आहे की मेडिसिन इज अन एन्सायक्लोपीडिया ऑफ लाईफ. वैद्यकशास्त्र हा मानवी आयुष्याचा ज्ञानकोश असतो. एका डॉक्टरला माणसाच्या जगण्यामधल्या जीवन, मृत्यू, वेदना, दुःख, आनंद या सगळ्या घटना सातत्यानं आणि समीपतेनं पाहायला मिळतात. हे जे हॉस्पिटलमधलं वातावरण असतं, हे हॉस्पिटलमधलं वातावरण मला सर्वप्रथम मराठी कवितेमध्ये तुमच्या कवितेतून आढळतं. तर या हॉस्पिटलच्या वातावरणाचा आणि तुमच्या कवितेचा कसा काय संबंध आहे याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? आपण छान प्रश्न विचारलात. मुद्दाम हॉस्पिटलचा अनुभव घेण्याच्या करता मी हॉस्पिटलमध्ये कधी दाखल झालो नाही. शरीराच्या पीडा कुठल्याही सृजनशील जीवाला ज्यावाला जडतात त्यावाला ते वरदान असते. आणि शारीरिक दुःख एक वेळ मानसिक दुःखाला पर्याय शोधता येतात. शारीरिक दुःखाला ते राजाचे असो, रंगाचे असो, सतीचे असो, वेश्येचे असो, पर्याय नसतो. त्याला पर्याय नसतोच. त्याला पर्याय जसा नसतो तसा त्याला अपवाद सुद्धा नसतो. म्हणून अनेक गोष्टींविषयी मला प्रचंड आदर आहे. पण अबाव ऑल आय मस्ट टेल यू डॉक्टर, आय हॅव अ ग्रेटेस्ट अँड द अटमोस्ट रिगार्ड फॉर यू पीपल बिकॉज यू डिरेक्टली थ्रू द मीडियम ऑफ बॉडी डील्स विथ लाईफ अँड डेथ. आणि कुठलाही मोठा सृजनशील जो कलावंत असेल तो सुद्धा सुखदुःखाशी तुम्ही ज्या पातळीवरून संवाद साधता त्याच पातळीवरून साधतो. या ठिकाणी तुमचा प्रकृती धर्माने देह उपचार करण्याचा असतो आणि या ठिकाणी कवीचा किंवा सृजनशील आत्म्याचा उद्देश उपचाराच्या खालचे उद्देश आणि त्याची वीण उसवण्याचा आणि पुन्हा त्या विणीतून एक सुंदर नवा सृजनाचा अर्थ निर्माण करण्याचा असतो. मला सांगायला अभिमान वाटतो की चार्ल्स बार्लेर नावाचा एक महान कवी
18व्या शतकात फ्रेंच भाषेमध्ये होऊन गेलेला आहे. आणि फ्लॉवर्स ऑफ द सीन असं चमत्कारिक आणि थोडेसे अघोरी वाटणारे शीर्षक त्यांनी स्वतःच्या कविता संग्रहाला दिलेला आहे. संस्कृतीच्या ढोंगीपणावर आजच्या बटबटलेल्या जीवनावरती एक इट्स अ सार्ट ऑफ सटायर, एक ती प्रतिक्रिया होती. म्हणून त्यांनी पापाची फुले असं आपल्या काव्यसंहितेला शीर्षक दिलेलं आहे. अँड ही यूज टू हेट द each and every sign of this bloody so-called culture. तर तो म्हणाला इतक्या संस्थांची गरज नाही. वी नीड ओनली 4 इन्स्टिट्यूशन: ब्रेड, ब्रॉथेल, चर्च अँड हॉस्पिटल. हॉस्पिटल हा शब्द मी मुद्दाम अधोरेखित करतो. यावरून मला काय म्हणावायचे आहे आणि आपण ज्या उद्देशाने मला सृजनाच्या संदर्भात हा प्रश्न केला त्याचे उत्तर आपल्यापर्यंत आणि श्रोत्यापर्यंत पोहोचले असेल असे मी समजतो. याच गोष्टीचा संदर्भ पुढे ओढून मी असं विचारू इच्छितो की आपण शाक्तपंथी असं स्वतःला म्हणता, तर या शाक्तपंथी या शब्दाचा नेमका अर्थ किंवा यातून आपल्याला काय अभिप्रेत आहे ते आपण सांगाल? मी अत्यंत आनंदाने ही गोष्ट सांगेन की मी वृत्तीनी आणि तात्विक वृत्तीनी, तात्पर्य वृत्तीनी द्वैती आहे. द्वैत्याचे सगळ्या सगुण गोष्टीवर नुसतेच प्रेम नसते, तर जगण्याच्या प्रत्येक क्षणाला द्वैत्याला सगुणपणाचेच बळ लाभत असते. तो मुक्तीच्या 3 अवस्थेपर्यंत ईश्वराच्या बरोबर असतो: समीपता, सलोकता. पण सायुज्यतेची जी शेवटची वृत्ती आहे ती त्याला मान्य नसते. कारण ईश्वराबरोबर तो संपूर्णपणे एकजीव झाला तर उत्कटता आणि तहान आणि तृष्णा आणि पीडा या सगळ्या विकारांचे विसर्जन होते. आणि द्वैत्याची सगळी मदार ही उत्कटतेवर, ही तहानेवर, ही तृष्णेवर, ही पीडेवर, ही आत्मछलावर अवलंबून असते. आणि शाक्ताज वेअर द फर्स्ट टू अंडरस्टँड द लिरिसिझम ऑफ द ह्युमन बॉडी. म्हणून कुंडलिनी शक्तीचा आपल्याकडे जय जयकार करण्यात आलेला आहे. ती पाठीच्या मणक्यामध्ये कुठेतरी असते आणि शाक्त जो असतो तो तिला जागृत करण्याच्या करता किंवा ऊर्ध्वमुखी करण्याच्या करता संपूर्ण शरीराच्या माध्यमातून आत्म्याची थोडीशीही मदत न घेता जागृत करतो. हे आव्हान फार मोठे आहे. सती ही सात्विक असते यात काहीही विशेष नाही. कारण समाजाचे सगळे शुभ संकेत संरक्षक कवचाच्या प्रमाणे तिच्या भोवतीच असतात. एखादी बाजार बसवी ज्यावेळेला सात्विक असते त्यावेळेला ते अधोरेखित केले पाहिजे, कारण तिला समाजाचे कुठलेही संरक्षक कवच नसते. शाक्ताचा सत्यशोध किंवा शाक्ताची सृजन प्रक्रिया या जातीची आहे. म्हणून मी एके ठिकाणी म्हणालो की माझे शब्द हे शरीर कुळाच्या स्पर्शातले आहेत. सर्पाचा स्पर्श, स्त्रीचा स्पर्श, नागिणीचा स्पर्श, जहराचा स्पर्श, अमृताचा स्पर्श हा त्वचेच्या माध्यमातूनच मिळाला पाहिजे. आणि असा स्पर्श देण्याच्यासाठी ज्या ज्यावेळी त्वचा नकार देते त्यावेळेला तो त्वचेवर उलटतो आणि म्हणतो की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचांधळी छिलून घ्यावी कोणी. एक त्वचेचा पदर छिलल्याच्या नंतर दुसरा त्वचेचा पदर छिलण्याच्या करता, सोलून काढण्याच्या करता हा पुन्हा धारदार सुरी घेऊन उभाच असतो. तोच शाक्त. एका बाजूला आपली कविता ही मराठी वाङ्मयामध्ये उपमा द्यायची झाली तर हिमालयाच्या उंचीपर्यंत पोहोचलेली असं मी मानेन. आणि दुसऱ्या बाजूला ललितबंध आपण लिहिलेले आहेत आणि हे ललितबंध वेगळ्या धाटणीचे आहेत. कारण आपण कवितेच्या वळी ज्या पेरलेल्या आहेत आपल्या ललितबंधामधून आणि त्या कवितेच्या वळी आत्मपर लिखाणाशी सुसंगत असताना त्या इतक्या प्रभावी ठरतात वाचकांना की वाचकांना त्या वाङ्मयाशी एकरूप होण्यासाठी या वळींचा आपण अतिशय खुबेदार उपयोग केलेला आहे.
उदाहरणच द्यायचं झालं तर चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय. हा जो एक नितळपणा आहे तुमच्या शब्द पेरण्याचा, हे शब्द पेरत असताना जी एक नितळता आहे, ही नितळता मला वाटतं आपल्या ललितबंधाचं अतिशय मोठं मर्मस्थान आहे. या बाबतीत मी काय म्हणणार, पण मी एक म्हणू शकतो की मी नेहमीच खाण्याच्या ज्वारीमध्ये काटकसर केलेली आहे, पेरण्याच्या ज्वारीत केलेली नाही. मला असे म्हणावायचे आहे की चंद्रमाधवीच्या प्रदेशाला मी जे एक छोटेसे आत्मनिवेदन जोडलेले आहे, त्यातल्या एका ओळीमध्ये आपण जो प्रश्न किंवा जे विधान केलेले आहे ते मी खोडून काढत नाही, तुमच्या विधानाला एक उपोद्बलक अशी पुरवणी जोडतोय की दुःखाची भरजरी तिरीप डोळ्यावर चालून आली की मीही एखादा उखाणा घालतो, पण वेदनेचे सुलभीकरण करण्यासाठी तिचा अपभ्रंश करत नाही. मी ललित लेख किंवा गुजगोष्टी किंवा ललित निबंध हे संबोधन स्वतःच्या गद्याला लावलेले नाही. ललितबंध म्हटले आपण. ललित बंध म्हटलेला आहे, एक ललित आकार म्हटलेला आहे. म्हणून मित्वाच्या प्रस्तावनेमध्येच मी उल्लेख केलेला आहे की एखाद्या छोट्याशा ललित बंधामध्ये अनेक कथा येऊन जातात, अनेक आठवणी येऊन जातात, अनेक कादंबरीचे प्रभाव येतात, अनेक काव्याची बीज येऊन जातात. मला कधी कधी असे वाटते की माझी कविता ज्या ठिकाणी वाचकांना दुर्बोध होते, निदान होत असावी, त्यावेळेला काय होत असावं की एका 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 आस्वादाच्या प्रक्रियेच्या एका विशिष्ट टप्प्यावर तो गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तो गोंधळत असेल आणि आधार म्हणून त्याला काही कारणांची गरज लागत असेल, त्या प्रेरणेतून नव्हे पण अशा वेळेला माझ्या हातून ललित बंधाचे लेखन झाले, त्यामागचा उद्देश मी कधीही शोधण्याचा प्रयत्न केला नाही. बट दॅट्स नॉट माय जॉब. पण त्याच्यामागे एक कारण असावं की तत्व हे नेहमी गोळीबंद असतं, ते सूक्ष्म असते, ते त्याचं स्वरूपच मुळे अणु परमाणूसारखं असतं. त्याची सूक्ष्मता ज्या वेळेला आपल्या लक्षात येत नाही त्यावेळेला त्या तत्वामध्ये एकत्र झालेले जे तपशिलाचे घटकाडी अवयव असतात ते जर सुटेपणाने आपण मांडून दाखवले तर त्या तत्वापर्यंत जायला मदत होते. कदाचित चर्चवेल आणि मित्वामधले माझे ललित बंध हे माझ्या कवितेतील तात्विक शिखरे जी आहेत त्यामागचे जे काही तपशील आहेत ते एका ललित आणि एका वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवलेली रीत असावी, भातुकली असावी, पद्धत असावी, असा एक माझा कयास आहे. पण हे शेवटचे उत्तर नाही. आणखी एका गोष्टीबद्दल मला उत्सुकता आहे की आपण स्वतःला प्रार्थनावादी असं म्हटलेलं आहे. समाजवाद, मार्क्सवाद यासारख्या वादांचे वादंग सर्व लोकांना माहिती आहेत. तेव्हा हा प्रार्थनावाद नेमका काय आहे किंवा प्रार्थनावादी म्हणजे नेमकं काय हे सांगाल का? साधं उत्तर आहे, माझ्यापूर्वी एका फार मोठ्या माणसाने याचं उत्तर दिलेलं आहे. टू अंडरस्टँड ऑल इज टू फॉरगिव्ह ऑल. माणसाला समजून घेणे जे पहिल्या पातळीपासून तर शेवटच्या पातळीपर्यंत त्याला समजून घेणे म्हणजेच त्याला क्षमा करणे. पण या ठिकाणी क्षमा हा शब्दप्रयोग अपराधाच्या अपेक्षेने मी वापरलेला नाही. क्षमा या ठिकाणी इट स्टँड्स फॉर ए युनिव्हर्सल कंपॅशन. आणि कंपॅशनची एक गंमत आहे. कशी? द क्रुएल्टी गोज स्ट्रेट while the myth of compassion requires a few oblique curves. करुणेला काहीतरी नागमोडी वळणे घ्यावी लागतात. क्रौर्य तसे नसते, ते सरळ 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 असते. आणि तसे जर नसते तर क्लिओपेट्रा राणीने नक्षीदार देखणी नागिणच आपल्या मृत्यूकरता का बरे मुखर केली असती? ललित बंधांच्या संदर्भात आणखीन एक माझ्यासारख्या वाचकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की कवीने लिहिलेल्या ललित लेखनाच्या संबंधानं भाषा प्रयोगाचं फार कौतुक होत आलंय आपल्याकडे. त्याची सार्थकता
तुम्हाला कोठे जाणवते? या दृष्टीने मी या ललित लेखनांकडे पाहिलेले नाही. ते लेखन करत असताना एका विशिष्ट वेळेला ज्या आठवणींचे मोहोळ माझ्या मनात उठावायचे, ज्या जाणीवा जागृत व्हायच्या, त्या अक्षरशः नेणिवेच्या पातळीवरच मी लिहून काढलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज रूढ असलेले जे गद्य आहे त्या गद्याची समीक्षा किंवा मूल्यमापन करीत असताना आपण जे काही दंडक लावणार ते या ललित बंधाला लावणे थोडे धाडसाचे आणि तितकेच धोक्याचे होईल असे मला वाटते. आधुनिकता आणि देशीयता हा एक बराच वेळा वाद मराठी साहित्यामध्ये घातला जातो. मला तुमच्या कवितेचं वैशिष्ट्य असं वाटतं की देशी असून सुद्धा तुमच्या कवितेनं देशीयतेची कधी टिमकी वाजवली नाही, किंवा इंग्रजीचं इतकं चांगलं वाचन असून तिचे असंख्य संदर्भ तुमच्या लेखातून कवितेतून येत असून देखील त्या इंग्रजीचा कधीही तिरस्कार तुम्ही तुमच्या कवितेतून केला नाही. एकीकडे ती देशी आहे तर दुसरीकडे ती आधुनिकतेचा तिरस्कार देखील करत नाही, तुमचा लेख कुठेही तिरस्कार करत नाही. तर हे असं एक वेगळं काही मिश्रण तुमच्या कवितेत आहे असं मला वाटतं. तर याबद्दल काही सांगाल का? मी कुठलाही अनुभव इतक्या बेभानपणे घेत असतो की मला त्या अनुभवाचे विस्फोट इतके विलक्षण असतात की त्याला शब्दात पकडणं हे फार अशक्य जाते. आणि एखाद्या वेळेला जी माझी मायभाषा आहे ती पांगळी आहे असे मी म्हणत नाही, पण तिचे श्री ज्ञानेश्वर तुकारामादिकांना जे अस्सल स्वरूप गवसलेले आहे ते कदाचित एव्हाना माझ्या हाती आलेले नसेल, म्हणून सुद्धा माझी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. अरण्यानुगामी प्रवासात माझ्या मला गाठतो प्रस्तरांचा थवा, कशी भेग सांभाळता रे फुलाची, जळाने इथे पेटते ना हवा. अशा प्रकारे प्रस्तरांचा थवा ज्यांच्या कवितेच्या अरण्यानुगामी प्रवासात आहे असे कवी ग्रेस आज या मुलाखतीच्या निमित्ताने औरंगाबाद शहरात आलेले होते. ते औरंगाबाद आकाशवाणी केंद्रामध्ये आले. त्यांची मुलाखत घ्यायला महावीर जोंधळे हे देखील आले. म्हणून या उभयतांचं औरंगाबाद आकाशवाणीतर्फे मी आभार मानतो.